नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत भेटलेलो आहे. आजच्या लेक्चरच्या दृष्टिकोनातून आपण सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत या सिद्धांतामध्ये आपण अगोदर जो आहे मार्क्सवादी सिद्धांत पाहिला. 2 नंबरला प्रकार्यवादी आणि आज 3 नंबरला जो सिद्धांत पाहायचा तो म्हणजे मॅक्स वेबर यांचा सत्तेचा सिद्धांत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मॅक्स वेबरच्या सत्तेच्या सिद्धांताच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे. खऱ्या अर्थानं आपण जो अभ्यासक्रमाचा घटक आहे राजकारण आणि समाज, राज्यव्यवस्था आणि समाज यांचा काय संबंध आहे, आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रकार्यवाद असेल, मार्क्सवाद असेल, परंतु मॅक्स वेबर हे जे आहेत ते तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी विचार मांडलेले आहे. सत्तेच्या संदर्भात मॅक्स वेबर यांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सत्ता म्हणजे नेमकं काय आहे, सत्तेच्या संदर्भात त्यांनी काय विचार मांडलेले आहे, त्याबद्दल आपण चर्चा करूया. आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. मॅक्स वेबर यांचा सत्तेचा सिद्धांत. यांचा सत्तेचा सिद्धांत. आता मॅक्स वेबर यांचा सत्तेचा सिद्धांत अभ्यासत असताना काही ज्या गोष्टी आहे त्या पाहणं गरजेचे आहे. मग मॅक्स वेबर आपल्याला अभ्यासक्रमाला पण आहेत. अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचे विचार पाहिलेलेच आहेत. पण मग सत्तेच्या संदर्भात मॅक्स वेबरचं काय मत आहे, सत्ता म्हणजे नेमकं काय. पहिल्या लेक्चरमध्ये आपण जे आहे तर शक्ती आणि सत्ता, बघा लक्षात ठेवा, शक्ती आहे आणि सत्ता ह्या दोन संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. शक्ती आणि सत्ता म्हणजे नेमकं काय, ह्या दोन संकल्पना पाहत असताना आपण शक्ती कशाला म्हणायचं, सत्ता कशाला म्हणायचं. पण मॅक्स वेबर यांनी जे सत्तेच्या संदर्भात विचार मांडलेले आहेत त्या पाठीमागचा पार्श्वभूमी जी आहे ते बघा लक्षात ठेवा. मॅक्स वेबर बघा काय म्हणतात, सत्ता म्हणजे काय. त्याचं कारणाचे किंवा असं आहे की मॅक्स वेबर आपण अभ्यासत असताना त्यांचं विचारवंत पाहत असताना त्यांचं आदर्श प्रारूप काय आहे, सामाजिक क्रियाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे, तोही आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर मॅक्स वेबर यांची नोकरशाहीची वैशिष्ट्य जे आहे ते खूप प्रसिद्ध आहे. त्या दृष्टिकोनातून ते सत्तेकडे कशा पद्धतीने वागतात. आणि मग त्यांची एक दुसरी एक आपण सत्तेची संकल्पना आजचं पाहणार आहोत, सत्ता पाहणारच आहोत. पण त्यानंतर महत्वाचं प्रभुत्व, ही सुद्धा संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. प्रभुत्वाच्या आधारावरती आपण सत्ता नावाची त्यांची जी संकल्पना ती अभ्यासणार आहोत. मुद्दा मला महत्वाचा सांगायचा की सत्ता म्हणजे नेमकं काय आहे. मॅक्स वेबर यांच्या एखाद्या व्यक्तीने काय म्हणतात, एखाद्या व्यक्तीने किंवा गटाने, एखाद्या व्यक्तीने किंवा गटाने इतरांच्या विरोधात इतरांच्या विरोधात जाऊन जी इच्छा असते, म्हणजे काय म्हणतात, आपली इच्छा पूर्ण करणे म्हणजे सत्ता होय, असं मॅक्स वेबर यांचं मत आहे. त्यानंतर मॅक्स वेबर यांची एक दोन संकल्पना पाहिल्याच्या नंतर आपण मग सविस्तरपणे त्यांची प्रभुत्वाची संकल्पना अभ्यासणार आहोत. दुसऱ्या नोव्हेंबरला अधिकार म्हणजे काय, अधिकार म्हणजे काय या संदर्भात मॅक्स वेबर बघा काय म्हणतात. मॅक्स वेबरचं म्हणणंच असं का अधिकार म्हणजे काय, वैध सत्ता, वैध सत्ता. शक्ती आणि सत्ता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, या तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहतात. म्हणजे लोक जेव्हा बघा काय म्हणतात, बघा आता लोक जेव्हा
एखाद्या सत्तेला बघा, सत्तेला एखाद्या सत्तेला स्वइच्छेने, काय म्हणता येते, स्वइच्छेने मान्यता देतात मान्यता देतात, तेव्हा ती सत्ता अधिकारी बनते. तेव्हा तेव्हा ती सत्ता अधिकार बनते. या ठिकाणी आपण बघा, अधिकार म्हणजे नेमकं काय आहे, ह्या दोन गोष्टी पाहिलेल्या. वैद्य सत्तेचा अर्थच काय आहे, सगळ्यात महत्वाचं काय, सत्तेला स्वइच्छेने मान्यता आहे, इथं स्वइच्छेने मान्यता देतात. आता अधिकाराचा अर्थ स्वइच्छेने मान्यता आहे, म्हणजे खरं ती वैद्य सत्ता आहे, म्हणजे त्याला मान्यता दिलेली आहे. त्याच्या आज्ञेचं पालन तुम्ही आपण करायचं. इथं महत्वाचं, सत्ता म्हणजे नेमका काय, एखाद्या व्यक्तीने किंवा गटाने इतरांच्या विरोधात जाऊन आपली इच्छा पूर्ण करणे. इथं महत्वाचं काय, इथं सुद्धा इच्छा पूर्ण करणे आहे. कोणाच्या, इतरांच्या विरोधात जाऊन. या दोन गोष्टी लक्षात ठेवा, इतरांच्या विरोधात जाऊन. समोरच्या व्यक्तीची इच्छा असो नसा, पण एखाद्या व्यक्तीने किंवा गटाने इतरांच्या विरोधात जाऊन आपली इच्छा पूर्ण करणे म्हणजे सत्ता आहे. इथं काय, सत्ता आहे. इथं महत्वाचं काय, इच्छा पूर्ण करणं आहे. या ठिकाणी इच्छा पूर्ण करणं आहे. कोणाची, एखाद्या व्यक्तीची किंवा गटाची, इतरांच्या विरोधात जाऊन. या ठिकाणी अधिकाराला काय म्हणतो आपण, स्वइच्छेने मान्यता देणे. काय म्हणतात इथं, लोक जेव्हा एखाद्या सत्तेला स्वइच्छेने मान्यता देतात, तेव्हा ती सत्ता अधिकार बनते. हा अधिकार बनणे ज्याला म्हणतात, यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमची इच्छा असणं, पण त्याला मान्यता दिली की त्याचा अधिकार तुम्हाला मान्य करून घ्यावा लागतो. सत्ता म्हणजे नेमकं काय, की सगळ्यात महत्वाचं तुमच्या एक लक्षात येणं गरजेचं आहे, की सत्ता ही सामाजिक संबंधाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हिची जी मांडणी सत्तेची, प्रभुत्व जी संकल्पना आहे. आपण आता प्रभुत्व म्हणजे नेमकं काय, सत्ता आणि प्रभुत्व याच्यामध्ये काय संबंध आहे. मॅक्स वेबर यांनी महत्वाची प्रभुत्वाचा एक सिद्धांत मांडलेला आहे. प्रभुत्व म्हणजे नेमकं काय हो, सत्ता म्हणजे त्याला मान्यता देणे. प्रभुत्वाचा अर्थच काय होतो, मग सगळ्यात मध्ये इकॉनॉमी अँड सोसायटी नावाचा जो ग्रंथ आहे, हे जर्मन विचारवंत आहे. त्यांनी काय, इकॉनॉमी अँड सोसायटी नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये राजकीय समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून सामाजिक संबंधाचा, मानवी वर्तनाचा अभ्यास केला. बघा आता, सत्ता म्हणजे नेमकं काय, मानवी वर्तन बघा कसं आहे, मानवी वर्तनाचा अभ्यास केला. मग यांनी सुद्धा, मॅक्स वेबरने सुद्धा काय सांगितलं, की सत्ता निर्माण होण्याच्या पाठीमागे त्यांनी महत्वाचं काय, की त्यांनी सुद्धा आर्थिक कारण हे सुद्धा मांडलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण कार्ल मार्क्स अभ्यासत असताना सत्तेच्या पाठीमागचं मुख्य कारण काय असेल तर आर्थिक घटक, ज्या पद्धतीने मांडलेले. पण इथं महत्वाचं काय, की मॅक्स वेबर जे आहेत, मॅक्स वेबर आर्थिक कारणाबरोबर तिचं घटकांचा सुद्धा विचार करतात. इतर घटकांचा विचार करत असताना सामाजिक वर्तनाच्या दृष्टिकोनातून सत्तेची मांडणी करतात. मग सत्ता या संकल्पनेची मांडणी करत असताना सत्ता मान्य करणं महत्वाचं काय, स्वइच्छेने ती गोष्ट मान्य करणं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे, की या ठिकाणी काय, एक लक्षात ठेवा, हे जे आर्थिक वर्तन, एक आर्थिक वर्तन असतं माणसा समाज व्यवस्थेचं, आणि एक राजकीय वर्तन. तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती, अरिस्टॉटल यांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती जो मानव हा राजकीय प्राणी असतोच. इथं महत्वाचं काय, आर्थिक मध्ये काय, इथं सहकार्याची भावना असते, आणि राजकीय वर्तन म्हणजे दडपशाही. आता दडपशाही सुद्धा आम्ही का मान्य करतोय, म्हणजे तुमच्या एक लक्षात देणं गरजेचं, दडपशाही किंवा जबरदस्ती दोन्ही पद्धतीनं. पण एक समाज व्यवस्थेचा घटक म्हणून, व्यक्ती म्हणून जेव्हा आपण विचार करतो, की सामाजिक संबंधामध्ये सुद्धा तुम्हाला सत्ता पाहायला मिळते, याची मांडणी सामाजिक संबंधातली सत्ता. आता सत्ता म्हणजे नेमकं काय, किंवा प्रभुत्व म्हणजे नेमकं काय, या संदर्भात मॅक्स वेबर यांनी खूप सुंदर मांडणी केलेली आहे. सामाजिक संबंध आहे. आता सामाजिक संबंध जर बघितले, इथं सत्ता नाही का, इथं पण सत्ता आहे. सत्तेचं वैशिष्ट्य काय सांगितलं, की बघा, आज्ञा देणारा आहे. 2 नंबरला कोण आहे, आज्ञेचे पालन करणारा. समाज व्यवस्थेमध्ये तुम्हाला या दोन्ही पद्धतीचे लोक पाहायला मिळतात. त्याच्यातून सामाजिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत. मग समाज व्यवस्थेचा जर तुम्ही घटक विचार केला, मग वडील आणि मुलगा,
आणि मुलगा आहे. लक्षात ठेवा, आता सत्ता म्हणजे नेमकं काय आहे. वडील आहे, इथं मुलगा आहे. वडील आज्ञा देतात. सत्ता, पॉवर म्हणजे नेमकं काय? आज्ञा करणे. त्या आज्ञेचं पालन कोण करतंय? मुलगा करतोय. मग तो म्हणतो एक मुल समाज व्यवस्थेमध्ये हे ज्या म्हणजे काही लोकांना जे अधिकार मिळालेले आहे, ते अधिकार कसे मिळालेले आहे? ती सुद्धा सत्ताच आहे. वडिलांची मुलावरती सत्ता असते. वडील आदे म्हणजे वडील आदेश करतात. त्या आदेशाचं पालन मुलगा करत असतो. त्यानंतर महत्वाचं काय मग तुम्ही लक्षात ठेवा, वडील असेल, धर्मगुरू, नेता आहे. हे लोक धर्मगुरू असेल त्याचे अनुयायी आहे. नेता असेल त्याचे अनुयायी आहे. धर्मगुरू आहे. ही जी लोक आहेत हे सगळ्यात महत्वाचं. मग राजा असेल, मग राजा आहे. इथं प्रजा आहे. इथं धर्मगुरू असेल त्याचे अनुयायी आहे. नेत्याचे अनुयायी आहे. आता मला तुम्हाला एक मुद्दा सांगायचा की सत्ता म्हणजे नेमकं काय? इच्छित कार्य समोरच्या व्यक्तीची इच्छा नसताना पूर्ण करण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता म्हणजे खऱ्या अर्थानं सत्ता आहे. इथं वडिलांच्या हातात सत्ता आहे, इथं धर्मगुरूच्या हातात सत्ता आहे, इथं नेत्याच्या हातात सत्ता आहे, इथं राजाच्या हातात सत्ता आहे. हे लोक सगळ्यात महत्वाचे आज्ञा देण्याचं काम करतात आणि इकडचे जे लोक हे पालन करतात. सत्ता इथं आहे, सत्तेचा वापर इथं आहे. आज्ञा देणारा आणि आज्ञेचं पालन करणारा. पण आज्ञेचं पालन करायलाच पाहिजे ह्या लोकांवरती बंधनं नाहीत. पण तरी पण ते आज्ञेचं पालन का करतात? पती पत्नी दोघांचं नातं आहे. काही विशिष्ट लोकांना ते अधिकार दिलेले आहे. मग त्या अधिकाराच्या अनुषंगाने जर आम्ही विचार केला की आज्ञा देणारा, आज्ञेचं पालन करणारा, या ठिकाणी महत्वाचं काय की हे जे लोक आज्ञा देतात, हे जे लोक आहे यांना जो अधिकार मिळालेला आहे, या ठिकाणी मॅक्स वेबर यांचं म्हणणं की इथं सुद्धा ही सत्ता आहे. ह्या लोकांकडे सत्ता आहे. यांच्याकडे महत्वाचं काय, इच्छित कार्य पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ते मानतात. महत्वाचं काय, यांच्याकडून कार्य करून घेतात. पण ह्या लोकांनी मान्य करायला पाहिजे. मग यांनी जे काही ते सांगतात लोकांना, त्याला न्याय तत्वावर आधारित जर ते नियम असतील तर सगळ्यात महत्वाचे हे लोक मान्य करतात. प्रभुत्वाची संकल्पना मांडत असताना मॅक्स वेबर यांनी सांगितलेलं आहे. मग त्यांचं म्हणणं असं की आता ह्या लोकांना जे अधिकार मिळालेले आहेत किंवा ती सत्ता किंवा जी पॉवर मिळालेली आहे, मी पॉवर समाज व्यवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मग त्यांनी त्या पद्धतीने सुद्धा पॉवर सुद्धा 3 पद्धतीने समाज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. मग त्यांनी 3 पद्धत सांगितली प्रभुत्वाची. ह्या लोकांना कशामुळे मिळालेली आहे सत्ता किंवा पॉवर. मग त्यांनी पहिलं जे सांगितलेलं आहे सत्तेच्या अनुषंगाने की काय पॉवर कशी होते, प्रभुत्वाच्या न्यायाचं उगम स्थान म्हणजे प्रभुत्व जे आहे त्याचं उगम स्थान काय आहे. या विशिष्ट लोकांनाच ते प्रभुत्व कसं मिळालेलं आहे समोरच्या लोकांना आज्ञा करण्याचं. मग त्यांनी एक पहिलं सांगितलं व्यक्तीच्या अलौकिक सामर्थ्यावरती, व्यक्तीचं अलौकिक सामर्थ्य आहे, त्याच्या माध्यमातून त्या माणसाला ती सत्ता पावर मिळालेली असते. त्यानंतर त्याने दुसरी एक सांगितलं परंपरा व धार्मिक ग्रंथावर विश्वास. बघा, धार्मिक ग्रंथावर विश्वास आहे. 3 नंबरला त्याने एक दुसरं एक कारण सांगितलं कायदा व नियमावरील विश्वास. बघा आता कायदा, इथं एक लक्षात ठेवा तुम्ही, इथं तुम्हाला 3 गोष्टी पाहायला मिळतात. हे जे तिन्ही मुद्दे आहे की माणसाला प्रभुत्व किंवा सत्ता कशाच्या आधारे मिळते, मग ते म्हणतो व्यक्तीच्या अलौकिक सामर्थ्यावरील इथं श्रद्धा किंवा विश्वास लक्षात ठेवायचा. लोकांचा विश्वास आहे. इथं महत्वाचं काय, न्यायिक तत्व काय म्हणतंय की एखाद्या व्यक्तीची सत्ता लोक का मान्य करतात. सगळ्यात महत्वाचं काय त्याने सांगितलं व्यक्तीच्या अलौकिक शक्ती किंवा सामर्थ्यावर लोकांचा विश्वास आहे. इथं विश्वास आहे, इथं विश्वास आहे आणि इथं विश्वास आहे. या तिन्ही ठिकाणी तुम्हाला कॉमन काय गोष्टी असेल तर लोकांचा विश्वास. जिथं लोकांचा विश्वास बसतो, मग लोक समोरच्या व्यक्तीने काही जरी सांगितलं तर सगळ्यात महत्वाचं काय, लोक त्या व्यक्तीचा आदेश मान्य करतात. इथं महत्वाचा शब्द काय, आदेश मान्य करतात. मग इथं महत्वाचं काय की मग व्यक्तीच्या अलौकिक मग एक धर्मगुरू असेल. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये तुम्हाला अनेक पद्धतीचे अलौकिक व्यक्ती पाहायला मिळतील आणि मग त्यांच्या प्रभुत्व म्हणजे त्यांचं जे प्रभुत्व आहे, प्रभुत्व म्हणजे त्यांचा जो अधिकार आहे त्याला न्यायिक तत्व इथं ह्या गोष्टीच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्यानंतर परंपरा व धार्मिक ग्रंथावरती विश्वास. परंपरा व धार्मिक ग्रंथाच्या अनुषंगाने जर विचार केला, परंपरागत कुटुंब व्यवस्थेमध्ये कुटुंब प्रमुखाचं ऐकायला पाहिजे. धर्मामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत. पती पत्नीचं नातं कसं असायला पाहिजे, कोणी कसं असायला पाहिजे, गुरु आणि शिष्य
यांचं कसं नातं असायला पाहिजे, धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं गुरुचा आदर्श जे आहे किंवा म्हणजे गुरुनं ज्या पद्धतीने सांगितलं त्यावरती लोकांचा विश्वास बसतो, विद्यार्थ्याचा बसतो. लहान मुलगा असू द्या, 4थी-5वीतला जर 5-7 वर्षाचा मुलगा असेल आणि त्याला जर तुम्ही जर शाळेत पाठवलं आणि मग तेव्हा घरी आल्यानंतर तो जर एखादी काही गोष्ट वाचत असताना आपण जर म्हणलं, "बेटा हे चूक आहे, हे असं नाही असं असतं." तो मुलगा म्हणतो, "नाही पप्पा, तुम्ही खोटं बोलता. आमच्या मॅडमनं सांगितलेलं आहे." त्या मुलाचा त्याच्या शिक्षिकेवरती एवढा विश्वास असतो. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे. तुम्ही जे सांगितलेलं आहे ते सत्य नाही. मुद्दा महत्वाचा असा आहे की तिथे विश्वासाची परंपरा आहे. मग परंपरेच्या अनुषंगाने जर म्हटलं आपण, मग इथं धर्मगुरू असेल, परंपरेच्या अनुषंगाने जर म्हटलं, परंपरा जर म्हटलं, या ठिकाणी तुम्हाला धर्मगुरू दिसतील. धर्मगुरू आहेत, राजा आहे. मध्ययुगीन कालखंडामधला विश्वास होता लोकांचा. ईश्वरानं पाठवलेला आहे. त्या माध्यमातून सुद्धा ह्या लोकांना ती सत्ता वापरण्याचा अधिकार विश्वासाच्या आधारावरती लोकांनी त्यांची सत्ता मान्य केली. इथं मान्य करणं महत्वाचं आहे. त्यानंतर महत्वाचा कायदा आणि म्हणजे कायदा, सगळ्यात कायदा आणि नियमावरील विश्वास. आता कायदा आणि नियमावरील विश्वास म्हटलं की आपण एक साधी गोष्ट झाली की निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयुक्ताला विशिष्ट अधिकार मिळालेले आहेत. राजकीय पक्ष त्यांचे ते विश्वास आहे त्यांचा. निवडणूक आयुक्त चुकीचं सांगणार नाही. आम्हाला त्या कायद्याचं पालन करावंच लागेल. म्हणजे एक लक्षात ठेवा की समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक संबंधाचा अभ्यास करत असताना प्रभुत्वाची संकल्पना जी आहे तुम्हाला समाज व्यवस्थेमध्ये सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. कोणता तरी अधिकारी कोणावर तरी प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. त्या नियमाच्या माध्यमातून माणसाला वर्तन करावंच लागतं आणि मग अशा पद्धतीनं हे सामाजिक संबंधाच्या अनुषंगाने प्रभुत्वाची संकल्पना जी आहे तर मॅक्स वेबर यांनी मांडलेली आहे. आणि मग याच्याच आधारावरती मॅक्स वेबर यांनी सत्तेचे प्रकार, सत्तेचा जो सिद्धांत आपण म्हणतो, सत्तेचे प्रकार त्यांनी काही सांगितलेले. तर सगळ्यात महत्वाचा त्यांचा हा सिद्धांत आहे, सत्तेचे प्रकार. आपण जे बघितलं की ह्या जे सत्ता आहे किंवा जे अधिकार आहे त्याला कशाचा संदर्भ येतो, तर मग त्याच्या पाठीमागे ते 3 गोष्टी आहेत. मग त्याच्या आधारेच खऱ्या अर्थानं ज्यांनी सत्तेचे प्रकार, हा सत्तेचा सिद्धांत इथून सुरू होतो. आणि मग इथं महत्वाचं काय की समाज व्यवस्थेमध्ये ते मॅक्स वेबर म्हणतो की 3 पद्धतीने आपल्याला सत्ता पाहायला मिळते. एक महत्वाचं कायद्याधिष्ठित सत्ता, इथं महत्वाचं काय, इथं तुम्हाला 3 पद्धतीच्या मध्ये कायद्याधिष्ठित सत्ता जी आहे, कायदाधिष्ठित कायदाधिष्ठित सत्ता आहे. त्यानंतर 2 नंबरला जे आहे सत्तेचे त्याने 3 प्रकार सांगितले. समाज व्यवस्थेमध्ये सत्ता कसे, परंपरागत सत्ता, हे सत्तेचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यांना जो अधिकार मिळाला त्याच्या आधारे. आणि त्याच्यानंतर देवी गुणाधिष्ठित सत्ता. आता हे जे सत्तेचे प्रकार सांगितलेले मॅक्स वेबर कायद्याधिष्ठित सत्ता असेल, आता आधुनिक कालखंडामध्ये तुम्हाला ती पाहायला मिळते. परंपरागत सत्ता मध्ययुगीन कालखंडामध्ये आणि देवी गुणाधिष्ठित सत्ता ही प्राचीन कालखंडापासून तुम्हाला पाहायला मिळते. या सत्तेचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले की विशिष्ट लोकांचेच खऱ्या अर्थाने लोकांनी काही गोष्टी मान्य करून त्या पद्धतीने वर्तन कसं केलं, म्हणजे त्यांचा त्याच्यावरती प्रभाव होता. म्हणजे आज्ञा देणारे आहेत आणि आज्ञेचं पालन करणारे आहेत. पण आज्ञेचं पालन का करतो, मग त्या आज्ञेच्या पालनाच्या अनुषंगाने ते आपण पाठीमागे बघितलेले आहे. काही लोकांमध्ये दैवी गुण होते, काही गोष्टी संदर्भात ग्रंथामध्ये सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं ते मान्य करायचे. आणि काही ठिकाणी कायदा तो केलेला जायचा, त्या अनुषंगाने ते मान्य करायचे. मग कायद्याधिष्ठित सत्ता जी आहे, आता आपण ही याचा विचार करू, कायद्याधिष्ठित सत्ता याचं काय वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. मग ते पाहत असताना तुम्हाला मॅक्स वेबर यांचा सत्तेचा सिद्धांत कळेल. कायद्याधिष्ठित सत्ता, आता कायद्याधिष्ठित सत्ता जी आहे याच्या आधारावरती त्यांनी नोकरशाहीची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. पण या ठिकाणी महत्वाचं तुमच्या लक्षात येणं गोष्ट गरजेचं आहे. कायद्याधिष्ठित सत्ता, कायदा इथं महत्वाचा काय, कायदा कायदा व नियमावर आधारित ही सत्ता आहे. कायदा आणि नियम व नियम आहे. मी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना एक वाक्य बोलत असतो की ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये सत्ता स्थापन करत असताना आपण एक वाक्य बोलतो की ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये कायद्याचं राज्य निर्माण केलं. कायद्याचं राज्य, कायद्यापुढे सगळे समान. जात, धर्म, पंथ ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न कायद्याधिष्ठित राज्य जे आहे ब्रिटिशांनी इथं निर्माण केलं. मग आमच्या देशामध्ये काय होतं, इथलची वर्ण व्यवस्था
इथलची जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्थेवर आधारित जाती व्यवस्था. जातीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय ते नियम ठरलेले होते. कोणत्या व्यक्तीने कसं वर्तन करायला करायला पाहिजे त्या संदर्भात धर्मग्रंथामध्ये सांगितलेले जे नियम होते त्या नियमानुसार आम्ही वागत होतो. ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये पहिल्या वेळेस कायद्याचं राज्य निर्माण केलं. मग आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्हाला कायद्याची सत्ता ज्याला ती आजच्या समाज व्यवस्थेच्या आधुनिकतेचं महत्वाचं लक्षण पाहायला मिळतं. मग इथं महत्वाचं काय, कायद्याची सत्ताचा अर्थ काय होतो. इथं जो एक व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला पॉवर कशाच्या आधारे मिळते. हे व्यक्तीला पॉवर मिळते पदाच्या आधारे. हे पद आहे किंवा दर्जा आहे. मग ह्या पदानुसार किंवा दर्जानुसार त्या व्यक्तीने कसं वर्तन करावं. मग इथं पदासोबतच काय येतं, इथं महत्वाचं कर्तव्य आणि जबाबदारी. ह्या पदाबरोबर कर्तव्य आणि जबाबदारी येते. पण ही जबाबदारी आणि कर्तव्य पार पडत असताना या पदामधल्या सगळ्यात महत्वाचं काय असेल, की इथं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे. पण इथं व्यक्तीला सत्ता कायच्या आधारे मिळालेली आहे, ह्या पदाच्या आधारे मिळालेली आहे. त्याला तो दर्जा मिळालेला आहे. पण महत्वाचं काय, ह्या व्यक्तीने कसं वर्तन करायला पाहिजे या संदर्भामधले महत्वाचं काय आहे, हे नियम जे आहे ह्या व्यक्तीने कसं नियम जे आहेत हे नियम तुम्हाला संविधानामध्ये, म्हणजे सगळ्यात महत्वाचं ह्या व्यक्तीला जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला अधिकार ज्याला म्हणतात, अधिकार हे संविधानाच्या नियमानुसार मिळालेले असतात. आजच्या समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने लोकशाही किंवा शासन प्रणाली ज्याला म्हणतो, या शासन प्रणालीमध्ये तुमचं एक लक्षात येईल की प्रशासन असेल, म्हणजे एक लक्षात ठेवा कायद्याची सत्ता काय आहे, ही संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून मिळते. मग इथं महत्वाचं काय, प्रशासन असेल, प्रशासन आहे, सरकार आहे, प्रशासन असेल, सरकार असेल. त्यानंतर महत्वाचं नोकरशाही. ही सगळी जी व्यवस्था आहे ही सगळी व्यवस्था संविधानाच्या मूल्यांच्या नियमाच्या आधारे चालते. पण इथं प्रत्येक व्यक्तीला जे महत्वाचं काय, पदानुसार त्याला त्याचे अधिकार दिलेले असतील आणि मग त्या व्यक्तीच्या पदानुसार त्यानं जे आदेश दिलेले असतात, आदेश, या आदेशाचं पालन, तो जो आदेश देतो हे आदेश देण्याचा अधिकार त्याला संविधानाने दिलेला आहे आणि मग ह्या पालन करण्याची जबाबदारी ही आमच्यावरती आहे. त्याच्या कारणाचं असं आहे की आम्ही संविधानाला मानणारे आहोत. लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, सत्ता कशी चलते, सत्तेचं काम कसं चालतं, तर विशिष्ट व्यक्तींना विशिष्ट अधिकार दिलेले असते आणि मग हा जो व्यक्ती आहे जोपर्यंत पदावरती आहे तोपर्यंत त्याच्या हातात शक्ती असते, हे अधिकार असतात. त्याचं पद गेलं तिथं महत्वाचं काय, त्याला अधिकार देण्याचा अधिकार राहत नाही. याचा अर्थच असा काय, संविधानाने पदाला जे पद निर्माण केलेलं आहे त्यांना एक नियम ठरवून दिलेले आहे आणि संविधानिक चौकटीमध्ये त्या व्यक्तीने कसं वर्तन करावं याचे अधिकार त्या व्यक्तीला दिलेले आहेत. आणि मग लोकशाही शासन पण प्रत्येक देशाचं एक संविधान ठरलेलं आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून विशिष्ट लोकांना अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारानुसार महत्वाचं काय की व्यक्तीने वर्तन करायला पाहिजे. मग आपण एक लक्षात ठेवा, राष्ट्रपती असेल, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, हे सगळे जे लोक आहेत हे काय, राष्ट्रपती एक पद आहे, पंतप्रधान एक पद आहे, मुख्यमंत्री एक पद आहे आणि ह्या पदाच्या पाठीमागे काही अधिकार दिलेले आहे आणि ते कोणी दिलेले आहे, संविधानानं दिलेले आहे. महत्वाचं काय असेल तर कायद्या दृष्टीत सत्तेचा अर्थच असा होतो कायदा आणि नियम जे ठरवून दिलेले आहे त्या नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्हाला काम करता येत नाही. प्रत्येक पदाच्या अधिकाराचं, आता हे प्रत्येक पद आहे, हे प्रत्येक काय पद आहे, या ठिकाणी महत्वाचं काय, प्रत्येक पद आहे. ही जे पद आहेत, पण राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, यांचं कार्यक्षेत्र सुद्धा ठरलेलं आहे. तुम्ही तुमचे अधिकार कुठं वापरू शकता. म्हणजे इथं लक्षात ठेवा की भारतीय संविधानानं इथं जे म्हणजे ही जी शासन व्यवस्था चालते याचे जे वेगवेगळे टप्पे पाडलेले आहेत, प्रत्येकाचे अधिकार ठरवून दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये तुमचं काम करत असताना दुसऱ्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये तुम्ही लुडबुड करता कामा नये, कारण त्या ठिकाणी त्या माणसावरती कर्तव्य आणि त्याची जबाबदारी ठरलेली असते. कायद्याची सत्ता तुम्हाला जी आहे तर ह्या ठिकाणी पाहायला मिळते. मग हे पद सुद्धा काय, हे पद जे कार्यक्षेत्र ठरलेले आहे आणि हे पद जे आहे याच्यामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ
हे तुम्हाला पाहायला मिळते. श्रेणी रचना पाहायला येते. महत्वाचे काय श्रेणी रचना. आता तुम्हाला हे जे कायद्याची सत्ता जे सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी महत्वाचं काय असेल, की या ठिकाणी तुम्ही जेव्हा मॅक्स वेबर यांची नोकरशाही जी आहे, नोकरशाहीची संकल्पना, त्याची वैशिष्ट्ये पाहतो, ते कायद्यावर आधारित आहे. लिखित स्वरूपाची घटना आहे. अधिकार आणि कर्तव्य तुम्हाला दिलेले असते. पदामध्ये तुम्हाला काय आहे, श्रेणीबद्ध रचना दिसते. ही नोकरशाहीचं वैशिष्ट्य आहे. ही जी कायद्याची सत्ता आहे, सगळ्यात महत्वाचा काय सत्तेचा तो एक प्रकार सांगितलेला आहे मॅक्स वेबर यांनी, कायद्याची सत्ता. त्यानंतर समाज व्यवस्थेमध्ये इथं कायद्याच्या नियमानुसार त्या आदेशाचं पालन प्रत्येक व्यक्तीला करावं लागतं. तुम्ही भारताचे नागरिक म्हणून कायदा, सगळ्यात महत्वाचं कायदा, या ठिकाणी कायदा जो आहे, जो नियम आहे, त्या नियमाच्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीने आपलं वर्तन करायला पाहिजे. अशी समाज व्यवस्थेची आणि राजकीय व्यवस्थेची अपेक्षा आहे. दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे त्यांनी, 2 नंबरचा प्रकार, तो म्हणजे परंपरागत. परंपरागत आहे. त्याच्यानंतर मग परंपरागत सत्ता. आता ही परंपरागत सत्ता जी आहे, या परंपरागत सत्तेमध्ये जर तुम्ही बघितलं, की समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने मध्ययुगीन कालखंडामध्ये जेव्हा आपण गेलो, मग परत त्या ठिकाणी पहिल्या पेपरच्या पहिल्या घटकाकडे आपल्याला यावं लागतं. प्रत्येक ठिकाणी तो संदर्भ येतो. युरोपमधली आधुनिकता, सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय. मग इथं महत्वाचं काय आहे, राजे असेल, सरंजामशाही असेल, राज्य असेल, सरंजामशाही असेल. त्यानंतर महत्वाचं काय आहे, राज्य आहे, सरंजामशाही आहे. ही राजकीय व्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्हाला सांगितलं की मध्ययुगीन कालखंडामध्ये सरंजामशाहीचा उदय का झाला. कारण छोट्या छोट्या टोळ्या होत्या, टोळ्याच्या माध्यमातून ते युद्ध चालायचे, जीवितहानी आणि वित्तहानी व्हायची. त्यामुळे सगळे लोक सरदाराकडे गेले, त्यांना सांगितलं तुम्हाला काय लागतं, आमचा जीव वाचवा, आमची असं असं करा. आणि त्या पद्धतीनं राजेशाही काय, या परंपरागत व्यवस्थेत धर्मव्यवस्था, धर्मव्यवस्था आणि राज्य व्यवस्था या सोबत काम करायच्या. राजाला धर्माचा आधार होता. तुम्ही आपण बघितलं की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आपण त्या सरंजामशाहीची वैशिष्ट्ये किंवा सरंजामशाहीमध्ये कसं होतं, 90% लोकांवर कसा कर लादला जायचा, ती सत्ता त्या कालखंडामध्ये ती मान्य केली होती की राजा हा ईश्वराचा अवतार आहे. परंपरेच्या अनुषंगाने जर विचार केला, परंपरेमध्ये सगळ्यात महत्वाची स्वीकृत पदे होती, ती मान्यताच होती की ह्या गोष्टी ज्या आहे, आदेशाचे पालन करण्याची या ठिकाणी सक्तीच होती. या आदेशाचं पालन, आदेशाचं पालन करणं, याला काय याचं धर्मग्रंथ, धर्मग्रंथ, परंपरा यांचा पाठिंबा होता. राजा म्हणजे राजांच्या आज्ञेचं पालन करणं हे प्रत्येकाचं कामच आहे. आणि मग प्रत्येकाचं काम कसं आहे, मग धर्मग्रंथामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या जातात. आमची परंपरा आहे, नवरा बायकोचे भांडणच होतात म्हणतात, परंपरा आहे. भांड्याला भांडं लागणारच आहे, परंपरा आहे. नवऱ्यानं बायकोवर म्हणत ते लोक लोक म्हणतात त्याच्यात काय नवीन केलंय, मग ते परत बाई म्हणतात, जुन्या बाया म्हणतात, पण आता ते चालत नाही. आधुनिकतेच्या अनुषंगाने कायद्याचं राज्य आहे, परंपरेचं राज्य नाही. परंपरेच्या राज्यामध्ये इथं महत्वाचं काय, इथं कुटुंब प्रमुख, पुरुष सत्ता कुटुंब, म्हणजे कुटुंब प्रमुखाला अधिकार होते, परंपरेने होतं. मग इथं कुटुंब प्रमुख जर पुरुष असेल, स्त्रियांना काय दुय्यम होत्या, चूल आणि मूल होतं. आता शक्य आहे का ते, आता परंपरेने आम्ही म्हणू शकत नाही ना. परंपरागत राजेशाही संपली, परंपरागत सरंजामशाही संपली, परंपरागत पुरुष सत्ता कुटुंब पद्धती सुद्धा आज संपलेली आहे. का, कारण आम्ही आधुनिकतेच्या कायद्या विस्तृत राज्यामध्ये गेलेलो आहे. परंपरागत राज्य पद्धतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळायच्या. आणि परंपरेच्या अनुषंगाने या ठिकाणी महत्वाचं काय, मग भारतीय समाज व्यवस्थेचा जर विचार केला, परंपरागत सत्ता ज्याला म्हणतात, त्या परंपरागत सत्तेमध्ये भारतीय समाजामध्ये तुम्हाला अजून एक सत्ता पाहायला मिळते, जाती व्यवस्था. परंपरागत समाज सत्ता काय, इथं महत्वाचं काय, वर्ण व्यवस्था होती. या वर्ण व्यवस्थेच्या आधारे जे 4 वर्ण होते, कोणत्या वर्णाने कसं काम करायचंय, आणि मग प्रत्येक वरिष्ठ जाती, ज्या उच्च जाती, ह्या उच्च जातींना विशेष अधिकार होते आणि ह्या अधिकाराला समाजाची मान्यता होती. मग आमच्याकडे परत काय पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, त्याचा संदर्भ होता. मग आमच्याकडे पुनर्जन्माचे सिद्धांत आहे, पुनर्जन्म आहे, आत्मा अमर आहे. मला मुद्दाचा परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये काही लोक, काही लोकांची सत्ता का मान्य करायची, त्याला कारण धर्माचा आधार होता, परंपरेचा आधार होता, आणि ती सत्ता शेवटपर्यंत चालत राहायची. धर्मग्रंथ प्रमाण्यवाद आजही
समाज व्यवस्थेमध्ये जेव्हा समाज व्यवस्थेत तुम्ही विचार करता, परंपरागत सत्तेचं आजही केंद्र लोक सोडायला तयार नाही. परंपरागत ही परंपरागत सत्ता आहे. उच्च जाती ज्या आहेत त्यांची आधी सत्ता. मग आपण म्हणतो जाती व्यवस्था बदल, जाती व्यवस्था बदललेली नाही. मानसिकता आजही तीच आहे. आजही समाज व्यवस्थेमध्ये जातीच्या आधारावरती इथं महत्वाचं काय, अधिकार अधिकार नाकारले जातात. जे अधिकार कोणी दिलेले आहे, जे अधिकार संविधानानं दिलेले आहे. पण परंपरागत उच्च जाती जे आहे हे अधिकार का नाकारतात, कारण ते म्हणतात धर्मग्रंथाचा संदर्भ देतात आणि मग म्हणतात आमच्या धर्मग्रंथात आमच्या भावना, असं अशा पद्धतीने. परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये महत्वाचं काय, की प्राचीन कालखंडामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. प्राचीन कालखंडामधून चालत आलेली आहे. नंतर राजेशाही आली, राजा बी देवाचा अवतार होता. नंतर सर्जनशाही आली, त्याही गेल्या. म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवा, परंपरागत सत्तेमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. परंपरागत सत्ता लोकांना ते अधिकार का मिळाले, कारण धर्मग्रंथ असतील, परंपरा असेल, यावरती जी सत्ता आहे, म्हणजे पितृसत्ता कुटुंब पद्धती ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी त्या पद्धतीचे अधिकार होते. कुटुंब प्रमुखाच्या पुढे माणसाला जाता येत नव्हतं. स्त्रियांना तर दुय्यम दर्जाच होता. आज तसं आहे का? आज आम्ही कायद्याधिष्ठित सत्तेमध्ये वावरतो. कारण आम्ही म्हणतो संविधानानं आम्हाला अधिकार दिलेले आहे. लक्षात ठेवा, संविधानानं दिलेत. परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये तर अशा नियमानुसार चालवावं जातं. त्यानंतर तिसरा जो प्रकार सत्तेचा सांगितलेला आहे मॅक्स वेबर यांनी, ते म्हणजे दैवगुणी सत्ता. आता दैवी गुणाधिष्ठित सत्ता जी आहे याच्यामध्ये महत्वाचं काय, की जो व्यक्ती असायचा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीमध्ये अचानकच जे आहे एखाद्या माणसाच्या अनुषंगाने म्हणजे त्याच्या अंगी असलेले विलक्षण सद्गुण आहे. एखाद्या व्यक्ती म्हणजे अलौकिक शक्ती आहे असं लोकांना म्हणायचं. त्याच्यानंतर अचानक मध्ये त्या माणसाच्या वर्तनामध्ये झालेला बदल आणि मग इथं कुठंतरी दैवी चमत्कार ज्याला म्हणतात, याच्या आधारे याच्या आधारे काही लोकांची सत्ता चालायची समाज व्यवस्थेमध्ये. मग परंपरागत समाज व्यवस्थेचा जर तुम्ही विचार केला, मग ज्या व्यक्तींनी समाज व्यवस्थेमध्ये महत्वाचं काय, म्हणजे एक लक्षात ठेवा, आपण जर उदाहरण द्यायचं ठरलं तुम्हाला कदाचित ते हे वाटेल, पण एक लक्षात ठेवा, म्हणजे बुद्ध असतील, बुद्धाचा अधिकार लोकांनी म्हणजे मान्य केला. संत तुकाराम असेल, संत ज्ञानेश्वर असेल, ख्रिश्चन धर्मगुरू पोप असतील, त्यानंतर भारतीय मुस्लिम मध्ये इमाम असेल, आचार्य रजनीश असतील, सत्यसाई बाबा असतील, हे लोक आहे. या लोकांची सत्ता विशिष्ट लोकांनी का मान्य केली, कारण त्यांच्यामध्ये असणाऱ्या विशिष्ट सद्गुणांच्या आधारे, शक्तीच्या आधारे लोकांना तो दैवी चमत्कार वाटला आणि लोकांनी त्यांची सत्ता मान्य केली. म्हणजे सत्य साईबाबाच्या संदर्भात तर ते भरपूर तुम्ही सांगू शकता. आचार्य रजनीश यांना मानणारा सुद्धा एक वर्ग आहे. संभोग की समाधीवर एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही इतकं त्याचं म्हणजे चर्चा केली, रजनीशच्या पुढे काहीच नाही. पण आज जगाने ते रजनीशला स्वीकारलेलं आहे. आज सगळ्यात जास्त रजनीशला ऐकल्या जाते. म्हणजे भारतीय तत्वज्ञानावरती सगळ्यात मोठं भाष्य जर कोणी केलं तर रजनीशने केलेलं आहे. अजून 100 वर्षाच्या नंतर तुम्ही म्हणू शकता असं होऊ शकतं, त्याला अवतारी पुरुषी मानतील, देवाच्या स्वरूपात नेऊन बसवतील. त्याची मांडणी जी आहे, रजनीश यांची मांडणी जी आहे, आज लोकांना कळायला लागलेली आहे. म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचं असेल, बौद्ध दर्शन असेल, जैन दर्शन असेल आणि हिंदू दर्शन असेल, या सगळ्या दर्शनाचं चांगल्या पद्धतीनं भाष्य आहे ना त्यांना मानणार आहे. ओशो देवच म्हणायचे त्याला, आहे विशिष्ट कौशल्य त्यांना दिसलं. आणि ओशो काही असे अचानक भोंदूबाबा नाही आहेत, एक प्राध्यापक होते तत्वज्ञानाचे, त्याच्या माध्यमातून अभ्यास करून त्यांनी ती मान्य केली. म्हणजे काही लोकांची जी आहे सत्ता जी आहे, लोक का मान्य करतात, कारण त्यांना त्यांच्यावरती चमत्कार वाटतो. आजच्या तर समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने महत्वाचं काय, आणि मग तुम्हाला सांगते हे आहेच आहे, पण तुम्ही महात्मा गांधीजींचा विचार करा. महात्मा गांधीजींना सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये चमत्कार मानला जायचा. स्वातंत्र्याची चळवळ जी विशिष्ट लोकांपुरती मर्यादित होती, ती चळवळ सर्व जनसामान्यापर्यंत नेण्याचं काम जे आहे महात्मा गांधीजींनी केलं. महात्मा गांधीजींचा एक शब्द, एक हाक, लोक मागचा पुढचा विचार न करता सगळं सोडून त्या आंदोलनामध्ये सहभागी होते. महात्मा गांधीजीला का मान्य केलं, त्याच्या कारण निस्वार्थी वृत्ती, नैतिक श्रेष्ठ असतो, निस्वार्थी वृत्ती होती त्यांची, नैतिकता त्यांच्या सोबत होती. लोकांनी त्यांच्या हाकेला साथ द्यायची लोक. म्हणजे महात्मा गांधीजी त्या कालखंडामध्ये विचार सगळ्यात श्रीमंत लोक त्यांचे अनुयायी होते.
त्यांच्या आश्रमामध्ये नियमानुसार ते वर्तन करायचे. त्या लोकांनी त्यांची सत्ता का मान्य केली? कारण जे अनुयायी असतात त्यांना ते माहीत असतं त्या माणसातलं वेगळेपण काय आहे. ही दैवगुणी सत्ता जी आहे, दैवीगुणी सत्ता जी आहे, म्हणजे मॅक्स वेबर यांनी हा सुद्धा सत्तेचा प्रकार सांगितलेला आहे. आणि मग समाज व्यवस्थेमध्ये तुमच्या एक लक्षात येईल, आता दैवगुणी सत्तेच्या संदर्भात आता महाराष्ट्रामध्ये प्रकरण चालू आहे. कॅप्टन काय त्यांचं नाव बघा, कॅप्टन खरात. अनुयायीला ते दैवी गुण दिसले. म्हणजे कॅप्टन खरांच्या संदर्भात जर बोलायचं ठरलं, लोकांना त्यांच्यामध्ये दैवी गुण दिसले. लक्षात ठेवा, त्यांची सत्ता मान्य केली. त्या कॅप्टन खरात हे काय आहे, सैन्यामध्ये अधिकारी होते बघा तुम्ही. त्याच्यानंतर महत्वाचं काय, 13 भाषा यायच्या त्यांना. कॅप्टन खरांचं बघा तुम्ही, भोंदू बाबा बघा कशा पद्धतीने हे करतात लोकांना. आणि मग त्या पद्धतीनं इथं 13 भाषांचं ज्ञान आहे त्यांना. 130 देश फिरून आलेला व्यक्ती आहे. आणि मग खगोलशास्त्र हस्तरेषा. आणि मग तुम्हाला माहिती आहे खगोलशास्त्र आणि हस्तशास्त्राच्या आधारे बऱ्याचशा लोकांचं भविष्य कथन. आणि मग इथं महत्वाचे काय, दैवी गुण आहेत. दैवी गुण आहे, भविष्य कळते, लोकांनी मान्य केलं. वास्तविकता काय ते समोर आलेली आहे नंतर. आजही भारतामध्ये दैवी गुणावरती आधारित काही लोकांची सत्ता इतके लोक मान्य करतात. काही संप्रदाय आहेत बाबांच्या नावानं. आणि सगळ्यात जास्त फसणाऱ्या कोण असतील याच्यामध्ये, यांचं महिला आहे. सगळ्यात जास्त महिलांचं प्रमाण आहे. धर्माच्या नावाखाली भोंदूबाबेच्या याच्यामध्ये सगळ्यात अडकणार. आणि मग प्रत्येकाला सुख आणि समाधान लागते. सुख आणि समाधानाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. मुद्दा महत्वाचा असा की सत्ता लोक का मान्य करतात, या 2-3 ज्या गोष्टी आहेत परंपरागत सत्तामध्ये कशामुळे मान्य करायचे. दैवगुणी सत्ता जी आहे, सगळ्यात महत्वाचं बुद्ध असेल, हे असेल, हे लोकांनी समाज व्यवस्थेला एक दिशा देण्याचं काम केलं. बुद्धाने सांगितलं मी देवच नाही, मी अवतार पुरुष नाहीये, मी तुमचा मोक्षदाता नाही, मी तुमचा मार्गदाता आहे. माणसाने जीवन कसं चालायचं या अशा पद्धतीने त्यांनी मार्ग सांगितले. मी तुमचा मोक्षदाता नाही. आत्मदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, अंतर्मनात झाकून पहा, अंतर्मनात झाका, स्वतःला ओळखा आणि नंतर ठरवा. आणि बुद्धाने स्पष्ट सांगितलं काय, माझे विचार पटत असतील तर त्यानुसार चला, बंधन नाही लादलं कोणावर. मुद्दा महत्वाचा असता की आज आधुनिकतेच्या अनुषंगाने परंपरेच्या तत्वज्ञानाची कास धरत तुम्हाला आधुनिकतेचा सुद्धा हात पकडायचा आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये समाज व्यवस्थेमध्ये जर बघितलं तर महत्वाचं काय, की दैवी सत्ता जी आहे याचं खूप मोठ्या प्रमाणात आता प्राबल्य वाढायला लागलेलं आहे. आणि याच्यामध्ये महिला आणि मुलींचं प्रमाण जास्त आहे. शोषण कोणाचं होतंय इथं, शोषण जे आहे, शोषण हे महिलांचं होतंय. महात्मा फुले उगच नव्हते म्हटले, एक स्त्री शिकली तर 3 पिढ्या 7 पिढ्या उद्धार करते. शिकलेल्या महिला सुद्धा सगळ्यात अगोदर असतात कुठंतरी भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला. आम्ही याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि मग आम्हाला त्याच्यामध्ये देव दिसतो, दैवी गुणी सत्ता. समाज व्यवस्थेला एका दिशेनं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं, साध्य आणि साधन. साध्य आहे आणि साधन. तुम्हाला काय साध्य करायचं आहे त्याच्या माध्यमातून तुमचं साधन तुम्ही कोणतं वापरता. इथं महात्मा गांधी यांनी साधनाला खूप महत्व दिलेलं आहे. तुम्हाला जर आत्मिक समाधान हवं आहे, तुम्ही साधन कोणतं निवडता ते बघा. तुम्हाला कशाच्या माध्यमातून आत्मिक समाधान मिळत आहे आणि आम्ही पुढे चाललेलो आहे. अशा पद्धतीनं मॅक्स वेबर यांनी जो सत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे, मग त्याने हे 3 प्रकार सांगितलेले वेगवेगळ्या पद्धतीने. मग यांच्यात जे आहे, म्हणजे एक लक्षात ठेवा, कायदेशीर सत्ता असेल, परंपरागत सत्ता असेल, त्यानंतर दैवीगुणी सत्ता असेल, या ज्या सत्ताचे प्रकार त्यांनी सांगितले. सत्तेचा अर्थच असा आहे, आज्ञा देणारा आणि आज्ञेचं पालन लोक का करतात. आज्ञेचं पालन करण्याच्या पाठीमागं हे कारण आहे, हे दैवी गुण त्या व्यक्तीमध्ये आहेत, त्यानंतर परंपरेने सांगितलेलं आहे, त्यानंतर कायद्याच्या माध्यमातून. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये मॅक्स वेबर यांनी जे सत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे, सत्तेचा सिद्धांत आपण कायदेशीर सत्ता, आपण इथपर्यंत आलो सत्तेच्या प्रकारापासून. पण त्याच्यामध्ये प्रभुत्वाची जी संकल्पना मांडली की माणूस प्रभुत्व का मान्य करतो, ते सामाजिक संबंधाचा एक भाग आहे.
अशा पद्धतीनं मॅक्स वेबर यांनी जे सत्तेचा सिद्धांत सांगितलेला आहे तो सिद्धांत या ठिकाणी आज थोडक्यामध्ये आपण पाहिलेला आहे. अशा पद्धतीनं आपण जर विचार केला, त्या विचाराच्या अनुषंगाने जर बघितलं आपण, तर आमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी हा जो आपला घटक होता सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत, अजून एक सिद्धांत आपल्याला बघायचे आहेत, अभिजन सिद्धांत, त्याच्यामध्ये पॅरातो वगैरे बघायचे, पण सत्तेचे जे सिद्धांत होते त्या सिद्धांताच्या अनुषंगाने जर विचार केला तुम्ही, तुमच्या एक लक्षात येईल आपण मार्क्सवादी सिद्धांत पाहिलेला आहे, प्रकार्यवादी सिद्धांत पाहिलेला आहे, मॅक्स वेबर यांचा सत्तेचा सिद्धांत पाहिलेला आहे. हा जो घटक आहे ह्या घटकाच्या अनुषंगाने सिद्धांत पाहिलेले आहे. त्याच्यानंतर एक दुसरा एक अभिजन सिद्धांत, अभिजनवादी सिद्धांत जे आहे त्याच्यामध्ये पॅरातो जे आहे, आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपल्याकडे तर नाहीत, पॅरातो जे आहे म्हणजे सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत जे आहे, सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत आपण पाहिलेले आहे. सत्तेचा अभिजन वर्ग सिद्धांत जो आहे, अभिजन वर्ग सिद्धांत आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये पॅरातो असेल सत्तेचा, मास्को यांचा सिद्धांत आहे, सिराइट स्मिल यांचा सिद्धांत आहे. हे दोघं तिघं विचारवंत आहे. एका लेक्चरमध्ये ते अभिजन सिद्धांत जो आहे, अभिजनवादी सिद्धांत तो संपणार आहे. अशा पद्धतीनं आपला सत्तेचा जो सिद्धांत आहे या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू, धन्यवाद.